impressive. Well done, boys. Drama is the mirror of society. Today, our talented students bring a thoughtful message through their act. Please welcome the secondary students with their inspiring kit. हॅलो. तर आज आपण एका अशा नाटकाचे साक्षीदार होणार आहे जे केवळ नाटक नाही तर मनाला स्पर्श करणारी कथा आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, वाढवलं, संस्कार दिले, आज तेच आई वडील वृद्धाश्रमात एकटेपणाचे आयुष्य जगत आहे. ही खूप वेदनादायक गोष्ट आहे. नात्यांची किंमत, माणुसकी आणि आई वडिलांची असलेली आपल्यावरती जबाबदारी या सर्वांचा आरसा म्हणजे आजचं हे नाटक. चला तर मग टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया एका भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या नाटकाचं. सादर आहे मातोश्री वृद्धाश्रम. आवरव लवकर, उशीर होतोय. पिकनिकला जायचंय ना? हो आई, उठते. हार्दिक उठ लवकर. आई मला आज नाही जायचं. अरे का नाही जायचं? नाही आई, मला नाही जायचं. जा ना, असं काय करतोस? नाही आई, मी नाही जात. बर ठीक आहे, जा जा अभ्यास कर. आई माझी बॉटल दे लवकर, मला सहलीला जायला उशीर होतोय. देते देते बाया. दर जा लवकर, उशीर होतोय. अहो आवडलं का? आई मी चालले, बाय. अगं माझा डबा भर. हो भरते भरते. अहो धरा. मी जातो, बाय. बाय. हार्दिक बाय, सर लवकर. हो आई. काय पसारा करून ठेवला हार्दिक? उठ लवकर, आवरू दे. चला मुलांनो, चला. हॅलो हॅलो. बसा मुलांनो. तर मुलांनो, हेच ते ठिकाण सांगा बरं. तर मुलांनो, इथल्या कोणत्याच वस्तूला हात लावायचा नाही, इकडे तिकडे पळायचं नाही. इथे खूप सारे आजी आजोबा असतील, त्यांच्याशी बोलायचं, गोष्टी करायच्या, त्यांना त्रास द्यायचं नाही. समजलं मुलांनो? चला आता भेटा आजी आजोबांना. नमस्कार आजी. अहो अहो अहो, चला पटकन, मुलं आपली वाट बघत असतील. आलो आलो. अगं भेट आजीला. काय करता रे मुलांना तुम्ही? अगं बाई, किती गोड. छान. बाळा, मी तुमच्या सर्वांसाठी एक गंमत आणली आहे. काय गंमत आणली आजी? हे बघ. वाव, लाडू. बघू बघू बघू. नाही नाही, काल जेव्हा मी लाडू मागितले तेव्हा नव्हते आणि आज आहेत. मला माहिती होतं. दर महिन्याच्या 10 तारखेला आकांक्षा आपल्यासाठी असे गोड गोड पाहुणे घेऊन येणार, म्हणून मी त्यांच्यासाठी वाचवून ठेवले होते. धर बाळा. वाव आजी, किती छान लाडू आहेत. माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पुरी. तुम्हाला तुमच्या घराची आठवण नाही येत का? येते ना, खूप येते. असो वैष्णवी असो, दर महिन्याच्या 10 तारखेला आकांक्षा असे गोड गोड पाहुणे घेऊन येते, त्याच्यावरतीच आम्ही जगतो, नाही तर केव्हाच. ओ गप्प बसा, आधी मीच जाणार.
नाही, आधी मीच जाणार. आधी मीच जाणार. आपलं काय ठरलेलं? आधी मीच जाणार. आपलं असं काहीच ठरलेलं नाही. आधी मीच जाणार. काय आजी आजोबा तुम्ही लहान मुलांसारखे भांडता? इथे आलेले पाहुणे काय समजतील की आजी आजोबा भांडणच करतात? तुम्हाला तुमच्या नातवंडाची आठवण नाही येत का? येते, खूप येते. बाबा तुम्हीच तर बोलले होते जुनं काही आठवायचं नाही. आणि मागचं काही साठवायचं नाही. तुला हे वाक्य कसं काय माहिती? माझा डाडा बोलतो. पुरी तू कुठे राहतेस? मी वरद गणपतीच्या समोर एका बिल्डिंग मध्ये राहते. पोरी, तुझं नाव काय? माझं नाव धनश्री कांतीलाल सोनवणे. पोरी, तुझ्या डॅडाचं नाव काय? माझ्या वडिलांचं नाव कांतीलाल गिरीधर सोनवणे. कांतीलाल गिरीधर आजोबा काय झालं? मीच गिरीधर सोनवणे. काय? म्हणजे तुम्ही माझे आजी आजोबा आहात? हो बाळा, आम्हीच तुझ्या आजी आजोबा. मग तुम्ही इथे काय करताय सगळे? आता हेच आमचं घर. नाही, मला काही नाही माहिती. मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला घरी घेऊन जाते. अगं पण नाही, मी आत्ताच्या आत्ता मॉमला कॉल करते. हॅलो मॉम. हो बोल धनश्री. मॉम, तूच बोलली होती ना खोटं बोलायचं नाही. मी का कुठं बोलली का आता? मी तुला बोलले होते बघ, आज आमची सहल जाणार आहे. हो मग तर मला तिथे आपले आजी आजोबा भेटले. काय? हो. धनश्री, आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूजेस. ताबडतोब घरी ये. नाही आहे, तू आम्हाला घ्यायला ये. मी अजिबात घरी येणार नाही धनश्री. लगेच घरी ये. नाही, मला काही नाही माहिती. मी त्यांना आत्ताच्या आत्ता घेऊन येते. बाय. अगं चला आजी आजोबा. चला मुलांनो, घरी निघायची वेळ झाली. बाकी सर टिंग टॉंग टिंग टॉंग. हाँ बीच में आ. अरे अरे माइक. आई आई बाबा, तुम्ही धनश्री हे कुठे भेटले तुला? मी तुला बोलले होते बघ, आज आमची सहल जाणार आहे. तर हे मला तिथेच भेटले. बाकीचं मी आता आल्यावर सांगते. आली धनश्री यांना घेऊन. झालं तुझं समाधान? काहीच गरज नव्हती यांना आणायची. अगं आई, पण तू असं का बोलतीये? अगं पाणी आण. पाय कोण आले? आणते आणते, तेच काम राहिले मला. जरा हार्दिक हार्दिक. काय ग ताई? बघ आपल्या घरी कोण आलंय. कोण आलंय? आपले आजी आजोबा आलेत. काय आपले आजी आजोबा? हो, जा भेट त्यांना. कसे आहे बाबा तुम्ही? मी बरा आहे. मी जाऊ खेळायला? हो. अरे पाया पड. हो. अरे राहू दे. अरे आजी राहिली. कसे आहे आजी तुम्ही? मी बरी आहे बाळा. मी जाऊ खेळायला? हो बाळा, जा. अरे आईला पायात पड. हो. मुलांना उठा उठा, शाळेत जायचंय. धनश्री बाळ उठ. हार्दिक बाळ उठ. काल तू गेला नव्हतास, आज जावं लागेल. हो आई, उठते. सासूबाई झालं का? अहो किती हे करता तुम्ही. बस झालं आता. सकाळपासून लागले तुम्ही. आई मी चालले. बाय.
आई मी पण हो, चाललो सुनबाई, बाय झालं झालं. ताई बस आली अगं माझा डबा दे. देते देते. मी जरा जा, चाललो. लवकर उशीर होतो तुम्हाला. मी चाललो. सासूबाई नीट बघा, त्या पण तिथे किती डाग लागला अहो. हो हो सुनबाई, करते करते. बघा बघा नीट बघा. टिंग टॉंग आली वाटतं मुलं. टिंग टॉंग अरे मुलांना आलात तुम्ही, या. हो धनश्री, हार्दिक, बाळांनो हे असं नाही फेकायचं, हे जागच्या जागी ठेवायचं. सॉरी आजी. सॉरी आजी बाळांनो इकडे या. हो सासूबाई चला आता झाडू मारा. हो हो ही सुनबाई, चांगली मारते. गोष्ट नसती. बुटे रॅकमध्ये ठेवायची, बॅग जागेवर ठेवायची. जा बरं. हो आजोबा. तेव्हा तिकडे कोपऱ्यामध्ये बघा जरा, हो हो सुनबाई, करते करते. नीट करा. हो हो. मुलांनो, अरे मुलांनो, कुठे आहे तुम्ही? चला बरं, सायंकाळ झाली, पूजेसाठी या. हो हो, आजी आजी. आले. हरदीप, धनश्री, आहो, सुनबाई. मी नाही येणार, माझा फ्री टाइम चालू आहे. मुलांनो चला श्लोक बोला. शुभम करोति कल्याणम. अरे पोरांनो बोला. आम्हाला नाही येत अच्छा ठीक आहे, आधी मी बोलते मग तुम्ही बोला. शुभम करोति कल्याणम आरोग्यम संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार. दिव्या पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडले तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अरे वा, जेव्हापासून हे दोघं आले आहे तेव्हापासून माझ्या मुलांना किती चांगले संस्कार लागले आहे. आई, बाबा या, मला तुम्हा दोघांशी काहीतरी बोलायचं आहे. आई, बाबा, मला माफ करा, प्लीज मला क्षमा करा. खूप वर्षांपूर्वी माझ्याकडून जी चूक झाली होती त्याची मी क्षमा मागते. प्लीज मला माफ करा. बाळा, माफी नको मागूस. उठ, तू मला माझ्या मुलीसारखीच आहे. आणि तुम्ही दोघे पण मला माझ्या आई वडिलांसारखेच आहात. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. अरे अहो तुम्ही आलात, जा तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी सर्वांसाठी चहा आणते. आई धरा. बाबा, आओ धरा. अरे डॅडा ते ना. अहो मला माफ करा, मला क्षमा करा. खूप वर्षांपूर्वी माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. तुला तुझी चूक समजली यातच मला आनंद आहे. तर हे दृश्य राहता आजी आजोबांचं घरात असल्याचं. आजी आजोबा घरात असल्यावर घराला घर पण येतं. सर्वीकडे आनंदाचं वातावरण असतं. तुम्ही पण तुमच्या आजी आजोबांसोबत खेळा आणि आनंदी राहा. धन्यवाद. धन्यवाद.